नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देशमुखांच्या शिक्षण संस्थेवर ईडीचे छापे पडलेले आहेत. नागपुरात 3 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. NIT कॉलेजमध्ये देखील ईडीचं पथक जे ते दाखल झालंय. काही गोष्टींची तपासणी केली जाते, काही लोकांची चौकशी देखील सुरू असल्याचं कळतंय. अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं आपण बघतोय. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडनं अनिल देशमुखांच्या शिक्षण संस्थेवरती छापे टाकण्यात आलेले आहेत. नागपुरात 3 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. NIT कॉलेजमध्ये ईडीचं पथक दाखल झालंय. आणि याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आणि अजित मांढरे असे दोघे आपल्या बरोबर आहे. सुरुवातीला मी नागपुरात जातोय तुषारकडे. तुषार, काय माहिती आहे? 3 ठिकाणी म्हणजे नागपुरात 3 ठिकाणी ईडीच्या पथकाने छापे मारलेत. ही 3 ठिकाणं कुठली आहेत? विशाल, जर का विचार करायचा झाला तर अनिल देशमुख यांची साई शिक्षण संस्था आहे. या साई शिक्षण संस्थेचं इंजिनिअरिंग कॉलेज माहुरधरी इथे आहे. या माहुरधरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण बघू शकतो की आतमध्ये ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. साधारण 12 वाजताच्या सुमारामध्ये ईडीचं एक पथक इथे आलेलं आहे आणि ते साई शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या कागदपत्राची तपासणी करत आहे. जर का आपण बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये साई शिक्षण संस्थेचा रोल तेव्हा आला जेव्हा दिल्लीच्या एका व्यापाऱ्यांनी 4 कोटी रुपये डोनेशन म्हणून साई शिक्षण संस्थेमध्ये टाकलेले होते आणि त्यानंतर मग साई शिक्षण संस्था रडारवर आली आणि त्याच घटनेचा आणि त्या संपूर्ण प्रक्रियेचा तपासासाठी आज ईडीचं पथक नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेमध्ये आलेलं आहे. इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MBA कॉलेज आहे आणि महत्त्वाचा विषय हा आहे की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचं हे जे पथकाने धाड टाकली ही 3री वेळ आहे. याआधी देखील 2 वेळा ईडीचं पथक अनिल देशमुख यांच्या घरी असेल, त्यांचं जे मूळ गाव आहे वडवीरा असेल तिथे देखील येऊन गेलं, काटोलला येऊन गेलं होतं. यासोबतच अनिल देशमुख यांचे जे जवळचे संबंधित लोक होते त्यांच्यावर देखील ईडीच्या पथकाने धाड टाकलेली होती. तर मागच्या साधारण 2 महिन्यामध्ये देशमुख कुटुंबियावरची ही 3री धाड आहे. तर त्यांच्या जवळच्या लोकांवर एकदा पडले. एकूण 4 वेळा ईडीचं पथक नागपूरमध्ये आलेलं आहे आणि वेगवेगळ्या कारवाईमध्ये सातत्याने त्यांनी महत्त्वाचे कागदपत्र जप्त केलेले आहे. आता साई शिक्षण संस्थेमध्ये जर का बघायचं झालं तर नागपूरवरनं जे हवाल्याला पैसे मुंबईला पाठवले, मुंबईवरनं ते हवाला पैसे दिल्लीला गेले होते आणि मग दिल्लीच्या एका व्यापाऱ्यांकडनं ते पैसे साई शिक्षण संस्थेमध्ये डोनेशनमधून टाकण्यात आले. ते साधारण 4 कोटी रुपये होते. त्याचे पूर्ण कागदपत्र ईडीच्या जवळ होते आणि त्याचाच तपास करण्यासाठी आज ईडीचं पथक इथं आलेलं आहे. आपण बघू शकतो की समोर तुम्हाला जे वाहन दिसते ते ईडीच्या पथकाचं वाहन आहे. याच वाहनाने ईडी नागपूरमध्ये आलेलं आहे. सोबतच आपण बघू शकतो की CRPFचं पथक देखील त्यांच्या सुरक्षेसाठी इथे दाखल झालेलं आहे. तर एकूणच अत्यंत महत्त्वाची ही कारवाई. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजच सुप्रीम कोर्टामध्ये अनिल देशमुख यांच्या संदर्भातल्या याचिकेवर 3 वाजता सुनावणी देखील होणार आहे. त्यामुळे एकीकडे अनिल देशमुख यांच्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवर सुनावणी होत असताना दुसरीकडे नागपूरच्या या माहुरधरीमध्ये ईडीचं पथक दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये महत्त्वाच्या कागदपत्राची तपासणी करतात. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. यासोबत अनिल देशमुख यांचे जे 2 सुपुत्र आहे म्हणजे सलील देशमुख असेल किंवा ऋषिकेश देशमुख असेल यांना देखील ईडीने समन्स दिला होता. मात्र ते देखील दाखल ते म्हणजे ईडी कार्यालयात पोहोचले नव्हते. अनिल देशमुख यांना देखील समन्स दिला होता, ते देखील ईडी कार्यालयामध्ये पोहोचले नव्हते. त्यामुळे ज्या प्रकारे अनिल देशमुख मागच्या काही दिवसापासून कॉन्टॅक्टच्या बाहेर आहे त्यानंतर मग ईडीने जो आपलं कारवाई आहे ते सातत्याने सुरू ठेवलेली आहे आणि त्याच कारवाईचा भाग म्हणून आज ईडीचं पथक नागपूरच्या या माहुरधरी येथील NIT कॉलेजमध्ये आलेलं आहे आणि या संपूर्ण माहुरधरी मधल्या ज्या कॉलेजच्या कागदपत्राची तपासणी करत आहे. विशाल, तू आपल्याबरोबर असंच थांब. तुषार, जाऊयात अजितकडे काय अपडेट आपण जाणून घेऊयात. अजित, नागपूरमधली ईडीची ही कारवाई मुंबईतनं काय कळतंय? विशाल, ईडीच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा या बातमीला दिलेला आहे. 3 ठिकाणी मुंबईमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकलेल्या आहेत. या 3ही धाडी ज्या आहेत याच्याशी एक मनी ट्रेल जो आहे या मनी ट्रेलचा पूर्णपणे संबंध आहे. जसं आता तुषारने सांगितलं की अनिल देशमुख यांची साई शिक्षण संस्था जी आहे या संस्थेच्या माध्यमातून कसा हवालामार्फत पैशांचा व्यवहार झाला आणि काळा पैसा पांढरा करून कसा अकाउंटमध्ये डोनेशन म्हणून दाखवला गेला ह्याचा एक मनी ट्रेल जो आहे या मनी ट्रेलची चौकशी ईडी करत आहे. आणि ते चौकशी करत असताना वारंवार साई शिक्षण संस्थेचा संबंध या सगळ्या चौकशीमध्ये येतोय. आपल्याला जर माहिती असेल तर कुंदन शिंदे आणि संजीव पालंडे या दोघांना ईडीने अटक केलेली आहे. हे दोघंही अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव आहेत. तर याच्यामध्ये कुंदन शिंदे नावाची ही जी व्यक्ती आहे ही या साई शिक्षण संस्थेवरती
पदाधिकारी म्हणून देखील आहे, कमिटीवर देखील आहे. म्हणजे कुठेतरी हा सगळा व्यवहार जो आहे किंवा हा सगळा टप्प्याटप्प्याने जो व्यवहार केला जातो, मुंबई ते नागपूर, नागपूर ते दिल्ली आणि दिल्लीहून एक व्यापारी जो आहे तो या शिक्षण संस्थेला डोनेशन म्हणून, देणगी म्हणून तब्बल 4 कोटी रुपये पाठवतो. ही सगळी मनी ट्रेल कशी आहे? फक्त ह्या एकाच व्यक्तीने नाही, तर याच्या आधी आणखीन कोणी कशा पद्धतीनं ह्या शिक्षण संस्थेला मदत केलेली आहे, कसे पैसे दिलेले आहेत, ती देणगी देण्याचं कारण काय होतं, त्याचे सोर्स काय आहेत, आणि या सगळ्या गोष्टींची चौकशी जी आहे ती आता ईडी करते. त्यामुळे अनिल देशमुख यांची ही साई शिक्षण संस्था जी आहे ही पूर्णपणे आता ईडीच्या रडारवरती आहे. या साई शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालय आहेत, त्याच पद्धतीनं पदाधिकाऱ्यांची जी घरं आहेत आणि ही शिक्षण संस्था असे 3 ठिकाणी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत. ईडीचं म्हणणं आहे की यांची अकाउंटेबिलिटी जी आहे ती कुठेतरी धक्कादायक आहे, ती कुठेतरी आश्चर्य करणारी आहे. सगळे पुरावे यांच्याकडे आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पेपर्स आहेत ते देखील यांच्याकडे आहेत. यांनी सगळं अकाउंट ठेवलेलं आहे, पण जे पैसे येण्याचं जे ट्रेंड आहे किंवा जो मार्ग आहे तो कुठेतरी संशयास्पद आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जो आरोप केला गेलेला आहे, ईडीच्या वकिलांनी थेट ईडी न्यायालयामध्ये या ठिकाणी आरोप केला होता की साई शिक्षण संस्था जी आहे या साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं संशयास्पद व्यवहार केले गेलेले आहेत. याचबरोबरीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव जे आहेत ऋषिकेश देशमुख यांच्या, त्याच पद्धतीनं अनिल देशमुख यांच्या फॅमिलीच्या आणि नातेवाईकांच्या माध्यमातून जवळपास 11 ते 12 अशा शेल कंपन्या उभ्या केल्या गेल्या होत्या, ज्यांचे व्यवहार फक्त आपापसात झालेले आहेत. हा ईडीचा दावा आहे, हा वकिलांनी न्यायालयात केलेला दावा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करण्याकरता, याचे पुरावे गोळा करण्याकरता ईडीने या धाडी टाकलेल्या आहेत. नक्कीच या सगळ्यामुळे अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. पण त्याचबरोबरीनं आता या साई शिक्षण संस्थेशी संबंधित असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे होऊ शकतं ईडी या कारवाईमध्ये किंवा ह्या कारवाईनंतर साई शिक्षण संस्थेशी संबंधित काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक करू शकते किंवा त्यांना चौकशी करता ईडी कार्यालयामध्ये समन्स देऊन बोलावू शकते. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता ह्याच्यामध्ये दिसते आहे. त्यामुळे त्या दुसरीकडे आता तुषारने सांगितलं असं की 3 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांच्या याचिकेवरती सुनावणी आहे. ही त्यांची जी याचिका आहे ती आता तिथे मेन्शन होईल. त्यानंतर पुढे ठरेल कशा पद्धतीने काय आहे. तोपर्यंत अनिल देशमुख यांना अटकेपासून संरक्षण आहे. पण जर पाहिलं तर आता अनिल देशमुख यांच्या निकटवर्ती यांच्या अवतीभोवती ईडी जो आहे तो फास आवळते असंच दिसतंय. त्यामुळे उत्तरोत्तर आता अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. तुषार देखील आपला प्रतिनिधी नागपूरवरून होता. तुषार, तुझेही धन्यवाद. तर साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पैशांची जी काही देवाणघेवाण झालेली आहे ती कोणाकडनं झाली, कशा पद्धतीने पैसे जे आहेत ते एका अकाउंटमध्ये येऊन मग पुढे कसा व्यवहार करण्यात आला, काय नेमकं त्याला टायटल देण्यात आलं, सगळा जो व्यवहार आहे, आलेले कोट्यवधी रुपये हे तपासले जातात, त्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जातात आणि अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपण पाहतोय. यानंतर पाहूयात बातमी आहे पुण्यात बेकायदेशीरपणे हप्ता वसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपन्या दहशत माजवत असल्याचं चित्र आहे. फायनान्स कंपनीकडून रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील खर्डी परिसरात घडलाय. फायनान्स कंपनीच्या गुंडांनी हप्ता वसुलीच्या नावाखाली बेदम मारहाण केल्याचा आरोप रिक्षा चालकाने केलाय. तसंच उपचारासाठी रुग्णालयात गेले असता पैसे कमी असल्याने रुग्णालयाने उपचार थांबवल्याचा आरोपही रिक्षा चालकाने केलाय. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतलेली आहे. दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बघूयात आता पुढे काय कारवाई केली जाते. हे हप्ता भरलेली पावती आहे माझ्याकडे. गेल्या महिन्यात 19 तारखेला मी हप्ता भरला होता त्यांच्याकडे आणि ह्या चालू महिन्याचे मी पैसे देत होतो त्यांना. 1000 रुपये कमी होते फक्त. तरी तुम्हाला हे केलं? हो, तरीसुद्धा माझ्यावर त्यांनी अत्याचार केला आहे. आणि याच्यासाठी शासनानेच या फायनान्सवाल्यांवरती काहीतरी अंकुश आणावं की गरिबांचं न्याय देणारं कोणी आहे का सरकार वगैरे असं. याचं मी हात जोडून विनंती करतो की या सरकारशी की किंवा गरिबांना असं रिक्षावाल्यांसाठी 1500 रुपये पाठवले पण बँकवाल्यांनी पण ते कट करून घेतले. माझ्या हातात 1 रुपया पण भेटला नाही. त्यांनी गरिबांची एक थट्टा चालवलेली आहे एका हिशोबात. गाड्या दिलेत बरोबर आहे पण धंदा नाही आहे. तर आम्ही काही करून तर भरतो आहे, त्यांचे काही पैसे बुडवणार नाही. जे व्याज असेल जे काय असेल ते सर्व भरतो मी. पण असं मारहाण करून कृपा करून एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त नका करू. कोविडच्या काळात बंद असलेल्या उत्पन्नामुळे अनेक रिक्षा चालकांचे आता प्रचंड हाल होत आहेत आणि त्याचं कारण आहे फायनान्स कंपन्या.
या कंपन्यांनी रिक्षा घेतेवेळी जे पैसे दिलेले असतात त्याचे हप्ते गेल्या कोविडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये अनेक रिक्षा चालक हे वेळेवरती फेडू शकले नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजे आता या रिक्षा चालकांच्या रिक्षा ओढून नेण्यापासून ते यांना मारहाण करण्यापर्यंत हा सगळा प्रकार येऊन पोहोचला आहे। नेमक्या काय काय अडचणी आहेत ते आपण विचारूया। काय नेमकी फायनान्स कंपन्यांची मुजोरी आहे किंवा दादागिरी आहे? आज एका रिक्षा चालकाला अगदी ॲडमिट व्हावं लागलं, इतकं मारलं आहे कारण त्याने 4 हप्ते दिलेले नव्हते। नमस्कार, मी शफीक पटेल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष। काल आमचे पुण्यातील एक रिक्षा चालक किशोर पवार यांना बजाज फायनान्सच्या गुंडांनी, मी रिकव्हरी एजंट बोलत नाही त्यांना, आता या गुंडांनी खराडीमध्ये मारहाण केली, त्यांना रिक्षामधनं खाली उतरवलं, एवढं मारहाण केलं की त्याला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं। तर आजच्या तारखेस या अशा प्रकारचे हे बजाज फायनान्सचे रिकव्हरी एजंट रिक्षा चालकांना खरंच खूप त्रास देत आहेत। त्यांची डेट झाली की तिसऱ्या दिवशी गाडी ओढून नेली त्यांनी आणि ज्या दिवशी त्यांना पॅरिसचा अटॅक आला त्या दिवशी मी कंपनीवाल्यांना फोन केला की म्हणलं तुम्ही आत्ता माझ्या मिस्टरांना पॅरिसचा अटॅक आला, ते आता व्हेंटिलेटरवरती आहे, तुम्ही हप्ता घ्यायला काही येऊ नका, ते स्वतः रिकवर झाले की मी तुम्हाला हप्ता देते, हा शब्द बोललेही होते मी। त्यानंतर त्यांनी ऐकलंच नाही आणि ज्या दिवशी डेट झाली त्या तिसऱ्या दिवशी आम्ही गाडी ओढली, त्यांना रिक्वेस्ट केली, मी त्यांना मृत्यू दाखला पण दाखवलं, त्या लोकांनी काहीच ऐकलं नाही। अक्षरशः माझं लहान मूल घेऊन, माझे सासरे हे सगळे घेऊन आम्ही ऑफिसमध्ये गेलो, त्या लोकांनी काहीच ऐकलं नाही। ते म्हणले आधी हप्ते टाका मग रिक्षाला हात लावा। माझे हप्ते थकलेले आहेत आणि थोडे म्हणून 500-500 रुपये मी देत होतो, त्यांचे रिकव्हरी माणसं यायची माझ्याकडं आणि 500-500 रुपये भाई चाचा तुम्ही एवढे तरी द्या, ठीक आहे मला जसं होईल तर देत जायचं। आता 4 तारखेला मी गॅस भरून निघालो आणि रिकव्हरीच्या माणसाने मला गाडी अडवली, बोले पॅसेंजर आहे, बोले ठीक आहे चला, बोले चाचा तुमचे हप्ते भरले नाही, बोले म्हणलं हो मला मान्य आहे, मला हप्ते पाणी भरले नाही कारण माझी कंडिशन या पद्धतीने मी आजार पेशंट आहे आणि सध्या धंद्याचे पोझिशन सगळ्यांना माहिती आहे, मी एकटा बोलून असं काय नाही, माझी हार्टची प्रॉब्लेम आहे, माझा दम पण लागतो मला, तरी मी म्हणलं काय थोडंफार मी भरू नाही, बोले तुम्ही काय भरायची आवश्यकता नाही, गाडी गोडाऊनला घ्या, 80,000 रुपये भरलं तरच तुमची गाडी सोडणार, नाही तर कशाला गाडी चालवता बोले चाचा तुम्ही, बाद झालं तुमचं वय, बोले आता काय करणार, बोले देऊन टाका बोले गाडी आम्हाला, असं मला त्यांनी उद्देश केला। गाडीतून खाली उतरलं, सगळ्याचं सामान माझे काढून घेतलं, घ्या म्हणले आणि गाडी गोडाऊन लावा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। घेणं गरजेचं आहे। बातमी स्पेनची आपण यानंतर बघणार आहोत। आता स्टेडियम्समध्ये 40% क्षमतेनं प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे। स्पेनच्या राष्ट्रीय फुटबॉल लीगला 13 ऑगस्टपासून सुरुवात होते। या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा मानला जातोय। कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी असेल तिथे मर्यादित संख्येनं प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल। सोशल डिस्टन्सिंग, संरक्षक मास्क यासारखे काही निर्बंध कायम राहतील। स्टेडियमच्या आतमध्ये काहीही खाण्यास किंवा धूम्रपानाला बंदी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री कॅरोलिन डेरियस यांनी दिली। उपस्थितीवरची मर्यादा नेमकी किती असेल हे या महिन्याच्या अखेरपर्यंत स्पष्ट होईल, असंही त्या म्हणाल्या। ब्रिटनमध्ये येत्या काही आठवड्यात 16 आणि 17 वर्षांच्या मुलामुलींच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे। वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार या निर्णयात बदल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। लसीकरण संयुक्त समितीच्या सल्ल्यातील बदल युरोपच्या 4ही राष्ट्रांनी आता स्वीकारलेत आणि फायझर लसीचा पहिला डोस देण्यासाठी 16 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण करणं गरजेचं असल्याचं समितीनं म्हटलंय। त्यांना फायझर लसीचा डोस दिला जाणार आहे। बातमी अमेरिकेतल्या शिकागोमधल्या एका शाळेमध्ये मास्क वापराचा मुद्दा चांगलाच तापला होता। मास्क वापराबद्दल कोणत्याही निर्णयाविना बोर्ड मीटिंग यावेळी संपली। लसीकरण झालं असलं किंवा नसलं तरीही सगळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी मास्कची आवश्यकता आहे आणि त्याबद्दल ही आवश्यकता मंजूर करण्यासाठी शाळेत मतदान करावं, असं इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटलंय। कोरोनाचा प्रसार वाढतोय त्यामुळे सीडीसीच्या सूचनांनुसारच मास्कबद्दलची पॉलिसी ठरवली जातेय, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ब्राझीलमध्ये पारंपरिक सांबा म्युझिक आणि डान्सचा नाद आता पुन्हा घुमायला लागला। अनेक महिन्यांच्या निर्बंधानंतर रियो दी जानेरियोच्या डान्स हॉलमध्ये याचा सराव झाला। फेब्रुवारीमध्ये होणारा वार्षिक कार्निवल कोरोनामुळे रद्द करण्यात आलं होतं। पुढच्या वर्षी तरी हा महोत्सव होईल अशी आशा अनेकांना आहे। पाद्रे मायगियल सांबा स्कूलचे डान्सर्स आणि बँड कलाकारांनी यावेळी सराव केला। शहर प्रशासनानं अशा प्रकारच्या सोहळ्यांवर बंदी घातली होती, पण संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानंतर आता सांबा स्कूल्स पुन्हा एकदा गजबजायला लागल्यात।
बुरुंडी देशामध्ये आता कोविड-19च्या लसींसाठीची तयारी सुरू झाली. जगभरात सर्वात उशिरा लसी पोहोचलेल्या देशांपैकी हा एक देश मानला जातो. जागतिक बँकेच्या सहकार्यानं लसी उपलब्ध झाल्यात अशी माहिती देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. सरकारनं लसीकरणाबाबतची रंगीत तालीमही केली आहे. सध्या नेमके किती डोस आणि कधी पोहोचतील याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. लसींच्या डोसचा साठा सरकार करून ठेवणार आहे, पण त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट झाले तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. लवकरात लवकर लसीकरण सुरू व्हावं अशी बुरुंडीच्या नागरिकांची इच्छा आहे. फ्रान्समधील सर्व रेस्टॉरंट आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्पेशल कोविड पासबद्दल फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनल काउन्सिलनं विशेष नियम संमत केलाय. या अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणं बंधनकारक करण्यात आलंय. या दोन्ही निर्णयांमुळे फ्रान्समध्ये राजकीय तणाव वाढलाय आणि निदर्शनं सुरू झाली आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेशी लढण्याची ही तयारी सुरू आहे. धोकादायक लोकांच्या म्हणजे त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी हे पास आवश्यक असल्याचं अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या सरकारचं म्हणणं आहे. पुन्हा लॉकडाऊन करायला लागू नये यासाठी खबरदारी घेतली जाते असंही त्यांनी म्हटलंय. इतरही बातम्या बघणार आहोत. कॅलिफोर्नियातला सर्वात मोठा वणवा आणखी आता पसरत चाललाय आणि त्यामुळे चिंता वाढती. अग्निशमन दलाचे हजारो जवान वणवा विझवण्यासाठी अहोरात्र झटतायत. हवामानात पुन्हा एकदा बदल झालेत. उष्ण आणि शुष्क वातावरण त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे या सगळ्या ज्वाळा आणखीन भडकत चालल्यात आणि त्यामुळे परिसरात रेड फ्लॅग वॉर्निंग देण्यात आली आहे. घरं वाचवण्यात जवानांना यश आलेलं असलं तरी आग भडकण्याच्या आणखीन शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे आणखी 15,000 जणांना घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वणव्याची झळ बसलेल्या आणि दुष्काळाचा सामना करत असलेल्या राज्यांना बायडन सरकार आणखी मदतीचा हात पुढे करणार आहे. सर्व संसाधनांचा वापर करून वणव्यावर नियंत्रणासाठी आम्ही सज्ज आहोत असं अमेरिकेचे कृषीमंत्री टॉम विल्साक यांनी म्हटलंय. नॉर्थ कॅरोलिनामधल्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते संवाद साधत होते. नियंत्रणासाठी आणखी जवानांची कुमक मागवली जाणार आहे आणि त्यांना आणि त्यांच्याबरोबरच वनव्यवस्थापनासाठी तैनात असलेल्या सगळ्यांना चांगल्या वेतनाची शिफारस या मदतीद्वारे केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविडच्या बूस्टर शॉटला स्थगिती देण्याचं आवाहन केलंय. ज्या देशांमध्ये बूस्टर डोस उपलब्ध आहेत तिथल्या नागरिकांना लसीचा किमान पहिला डोस दिलाय का याची खात्री केली जावी असंही WHOनं म्हटलंय. श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना लसीकरणासाठी मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील संचालक टेड्रॉस यांनी केलंय. श्रीमंत देशांमध्ये 100 जणांसाठी सरासरी 100 डोसेस उपलब्ध आहेत, पण गरीब देशांमध्ये मात्र 100 लोकांमध्ये 1.5 इतकाच डोस उपलब्ध इतकं हे प्रमाणची तफावत जास्त आहे असं देखील WHOनं म्हटलंय. प्रीस्कूलपासून 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मास्क लावण्याच्या सूचना इलिनॉयसचे गव्हर्नर प्रिट्झगर यांनी दिल्या आहेत. तुरुंगासारख्या ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वाढतोय त्यामुळे लसीकरण करण्याचं आवाहनही. न्यूयॉर्कमध्ये जर इंडोर डायनिंगसाठी जायचं असेल तर लसीकरणाचं प्रमाणपत्र किंवा लसीकरण झाल्याचा पुरावा बाळगणं गरजेचं आहे. न्यूयॉर्कचे महापौर ब्लेसिओ यांनी मंगळवारी याबद्दलची घोषणा केली. येणाऱ्या ग्राहकांना लसीकरण झालंय का हे विचारणं काहीसं कठीण वाटत असलं तरी रुग्णसंख्या वाढून पुन्हा लॉकडाऊन लागण्यापेक्षा ते योग्य आहे असं हॉटेल मालकांचं मत आता बदलतंय. अशा प्रकारचे निर्बंध लागू करणारं न्यूयॉर्क हे पहिलं मोठं शहर ठरलंय अमेरिकेतलं. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत हे नियम लागू ठेवले जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते. अमेरिकेत कोरोना बळींचा आकडा 20 लाखांच्या पार पोहोचलाय असं पॅन अमेरिकन हेल्थ ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर जाऊया थेट पुण्यामध्ये. याचं कारण असं आहे की पुण्यातले व्यापारी जे ते अधिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. पुण्यामध्ये व्यापारी दुकानं उघडी ठेवण्यासाठी वेळ वाढवून न दिल्यानं आक्रमक झालेत. पुण्यातील कोरोना निर्बंध कमी करण्याकरता सरकारला सदबुद्धी द्यावी, ती सदबुद्धी यावी याकरता पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीची महाआरती तसंच लक्ष्मी रस्ता इथे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्याला एक न्याय आणि मुंबईला दुसरा असा भेदभाव केला जातोय असा आरोप जो आहे तो महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला. राजेश टोपे यांनी निर्बंध शिथिल करायचे असतील तर पालिकेकडे प्रस्ताव मागितलेला आहे. मात्र राज्यातील 22 जिल्हे तसंच मुंबई महापालिकेने प्रस्ताव दिला होता का असा सवालही महापौरांनी केला आहे. थेट जाऊ आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडे. अद्वैत, आता हे सगळे व्यापारी तुझ्यासोबत आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? विशाल, आता आपल्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत. जगदीश मुळीक हे शहराध्यक्ष देखील आहेत, त्यांना विचारत आपण. तुम्ही आज महाआरती करताय, पदयात्राही काढणार आहे, काय नेमकी मागणी आहे? मुंबईमध्ये सगळं सुरू झालंय मात्र पुण्यावर भेदभाव केला जातोय.
पुणे शहरामध्ये गोरगरीब मजूर कामगार व्यापारी छोटे व्यापारी मोठे व्यापारी सगळ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज कोरोनाची परिस्थिती थोडीशी आटोक्यात आलीसारखी वाटत असताना आर्थिक निर्बंध सगळ्यांवरती लादल्यासारखी एक जबरदस्ती लादल्यासारखं राज्य सरकार करतं आहे. पुण्याबाबत राज्य सरकार भेदभाव करतं आहे. पुण्यामध्ये जे निर्बंध लादलेत ते निर्बंध कमी करावेत. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानांना व्यवसायांना परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे. व्यापाऱ्यांची मागणी एक छोटासा प्रश्न आपण आधी आरती करतोय आणि मग आपण यासाठी- पदयात्रा काढणार आहे पण पदयात्रेला पोलिसांनी विरोध केलाय तरी पदयात्रा काढण्यावर आपण ठाम आहात का? आम्ही पदयात्रा काढणार आहोत, आरती करणार आहोत आणि पदयात्रा काढून आम्ही कुठल्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन करणार नाही आहे. आम्ही हे काय हिंसक आंदोलन नाही करणार आहे, शांततेचं आंदोलन करणार आहे. त्यामुळं पोलिसांना विनंती आहे की आपण देखील कोऑपरेट करावं. आज सगळ्यांचे रोजगार व्यापाऱ्यांचे असेल गरिबांचे मजुरांचे धोक्यात आले त्यामुळं पोलिसांनी सहकार्य करावं. त्यामुळे आता विशाल आता थोड्याच वेळामध्ये हे सगळे कार्यकर्ते आता आरतीला निघालेले आहेत. दगडूशेठ मंदिर बंद आहे मात्र मंदिराच्या बाहेरून आता ही आरती जी आहे ती केली जाणार आहे आणि सरकारला सद्बुद्धी देवो. पुण्याबाबत एक वेगळा न्याय का? पुण्यामध्ये संसर्गाचा दर कमी असला तरी पुण्यामध्ये अजून निर्बंध शिथिल का नाहीत यासाठी व्यापाऱ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला भाजपने पाठिंबा दिलेला आहे आणि भाजपचे सगळे कार्यकर्ते आपण बघतोय दगडूशेठ मंदिराच्या बाहेर मोठी गर्दी जमा झालेली आहे आणि आता इथूनच आरती करून लक्ष्मी रस्त्याने पदयात्रा काढली जाणार आहे. मात्र पोलिसांनी पदयात्रा काढायला परवानगी दिलेली नाही. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काय हिंसक आंदोलन करणार नाही, आम्ही शांततेमध्ये पदयात्रा काढणार आहोत. त्यामुळे बघूयात आता की पोलीस या भाजपच्या पदयात्रेला परवानगी नसताना जाऊ देतात का त्यांना ताब्यात घेतात का कार्यकर्ते तरीही ठाम राहून पदयात्रा काढतात हे थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. पण आपण बघतोय आता की थोड्याच वेळामध्ये दगडूशेठ गणपतीची आरती जी आहे ती बाहेरून मंदिर बंद असताना रस्त्यावरून आता सुरू होते आणि गणराया आहे, गणराया बुद्धीचं दैवत आहे. सरकारला बुद्धी देवो निर्बंध शिथिल करण्याची या मागणीसाठी हे साकडं जे आहे ते घातलं जात आहे आणि या साकड्याला किंवा आरतीला आता सुरुवात झालेली आहे. शहर प्रमुख जे आहेत भाजपचे जगदीश मुळीक ते इथं आलेले आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत ते जमा झालेले आहेत. प्रामुख्यानं कसबा पेठेमधले महापौर देखील काही वेळामध्ये इथं पोहोचणार आहेत आणि दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेरचं हे दृश्य आपण बघतो. भाजपचे झेंडे इथं फडकत आहेत आणि दगडूशेठ गणपतीला साकडं घातलं जातं आहे, आरती केली जाते की लवकरात लवकर या महाविकास आघाडी सरकारला बुद्धी देवो आणि निर्बंध जे आहेत ते पुण्यातले सगळे शिथिल करू. सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळी दुकानं जी आहेत ती उघडी ठेवली जावीत. निर्बंधाचा दर कमी असताना पुण्याबाबत हा सापत्न भाव का? मुंबईला दुकानं खुली केली पण पुण्यात का नाहीत? प्रस्ताव तुम्ही का मागवताय? जे 22 जिल्हे असतील किंवा मुंबई महापालिका आहे तिथं तुम्ही निर्बंध खुले केले तेव्हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्ताव दिले होते का? मग तुम्ही आम्हालाच तो प्रस्ताव का मागताय? असा सवाल देखील शहराचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ यांनी केलेला आहे. त्यामुळे आता ही आरती जी आता सुरू आहे ती झाल्यानंतर पदयात्रा आहे माहिती आहे की लक्ष्मी रस्त्याला सुरुवात होते आणि पुण्यामधल्या गणपतीची मिरवणूक जी आहे विसर्जनाची ती जिथून जाते त्याच मार्गावरून ही पदयात्रा जी आहे ती जाणार आहे टिळक चौकामध्ये किंवा अलकाडॉकी चौकामध्ये. पण कोरोनाचा सगळा काळ बघता, निर्बंध बघता, जमावबंदीचे आदेश बघता पोलिसांनी मात्र या पदयात्रेला परवानगी दिलेली नाही. मंदिर बंद असल्या कारणानं मंदिराच्या बाहेरून ही आरती केली जाते. आता पदयात्रा काढण्यावरती भाजपचे कार्यकर्ते मात्र ठाम आहेत. कदाचित इथं आता आरती संपलेली आहे आणि आता आरती संपल्यानंतर काय होतं आहे बघूयात आपण, कारण पोलीस आलेले आहेत. मात्र भाजपचे कार्यकर्ते ठाम आहेत की आम्ही शांततेच्या मार्गाने ही पदयात्रा जी आहे ती आम्ही काढणार आहोत. त्यामुळं आता पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण बघूयात आता इथं घोषणा दिल्या जात आहेत, गणपती बाप्पा मोरयाच्याही घोषणा दिल्या जात आहेत.
बघतोय आपण, जाणून घेऊयात आपण कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या देखील आपण एकीकडं जाणून घेऊयात. आपण बघतोय की भाजपचे झेंडे फडकावत हे सगळे एकत्र आलेले आहेत. काय मागणी आहे नेमकी, काय 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 पदयात्रा काढली जाते? व्यापाऱ्यांची आणि सगळ्या सामान्य नागरिकांची मागणी आहे की दुकानं आता खुली करायला पाहिजे आणि त्यासाठी भाजपने आंदोलन केलेलं आहे. आपण बघतोय की मुंबईमध्ये अजून दुकानं सगळी सुरू झालेली आहेत, पुण्यामध्ये मात्र सुरू झालेली नाहीत. पुण्याबाबत सापत्यवाची वागणूक केली जाते असं वाटतंय का तुम्हाला? पुण्यावरती अन्याय केला तर असं वाटतंय का? भाजपची सत्ता असल्यामुळे पुण्यावर अन्याय होत आहे. राज्य सरकार तुम्हाला दिसत असेल सगळीकडे नियम शिथिल केले. पुण्यामध्ये पॉझिटिव्ह रेट फक्त 4% असलं तरी लोकांचं वॅक्सिनेशन चालू आहे, तरी लोकांना त्रास होत आहे. त्याच्यामध्ये भाजप महाविकास आघाडीचा विषय आहे. त्यामुळे आपण बघतोय की पुण्याला एक न्याय का, मुंबईला एक न्याय का? पुण्यामध्ये सुद्धा मुंबईप्रमाणे दुकानं जी आहेत ती खुली करायला परवानगी द्यावी. मुदत जी आहे सकाळी 7 ते दुपारी 4 अशी आहे, ती कमी आहे. दुकानं खरं तर 10च्या नंतरच उघडतात. मग जे दुकानं आहेत ती मात्र 8 वाजेपर्यंत किंवा किमान 7 वाजेपर्यंत ती खुली ठेवावीत अशी मागणी होते. आणि या मागणीसाठी आता मोठ्या संख्येनं भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते इथं बघायला मिळतात जमलेले. आणि पोलीस देखील इथं आहेत. पोलीस मात्र ठाम आहेत की परवानगी द्यायची नाही आहे. आपण आणखी काही कार्यकर्त्यांशी बोलूयात. मुंबईमध्ये दुकानं उघडी केलेली आहेत, मुदत वाढवली आहे. पुण्यामध्ये मात्र अजूनही 4चीच मर्यादा आहे. काय मागणी आपली या आहे की 4ची जी दुकानं बंद करायची मर्यादा आहे ती थोडीशी वाढवून द्यावी. आणि व्यापारी वर्गाचं तर म्हणणं असं आहे 7 ते 4च्या ऐवजी 10 ते 7 करून द्या, म्हणजे जेवढे तास आहेत तेवढे तास कायम राहतील. 4 वाजेपर्यंत कुणाला फार खरेदी करता येत नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसायावर खूप मोठा परिणाम होतो आहे आणि तो आता दूर व्हायला पाहिजे असं आमच्या भारतीय जनता पार्टी. आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की महापालिकेने तसा प्रस्ताव पाठवा, मग जर तुम्हाला निर्बंध हटवायचे असतील. अशी पद्धत नाही ना, म्हणजे हा प्रस्ताव जो केला आहे 4पर्यंत निर्बंध, तो काय आम्ही थोडाच पाठवला होता. त्यामुळे नवीन नवीन नियम किंवा हे सांगू नये, त्यांची जबाबदारी झटकू पण नाही. इतके आत्तापर्यंत तुम्हीच आदेश देत होता आणि आता महानगरपालिका का प्रस्ताव पाठवेल असं काही नसावं. आत्ताच प्रस्ताव का? आधी तुम्ही जेव्हा 4 वाजेपर्यंत मुदत दिली होती तेव्हा तुमचाच प्रस्ताव होता, मग तुम्ही महापालिकेला का प्रस्ताव मागता असाही सवाल केलेला आहे. त्यामुळं पुण्यामध्ये 7 किंवा 8 वाजेपर्यंत ही वाढवावी मुदत. आपण बघतोय परत एकदा दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर सगळे भाजपचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील हे इथं आलेले आहेत. आरती जी आहे ती झालेली आहे आणि पदयात्रेला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे. मात्र ही पदयात्रा लक्ष्मी रस्त्यावरून जाणार आहे टिळक चौकापर्यंत. पोलिसांनी मात्र कोरोनाचं कारण सांगत किंवा जे सगळे प्रतिबंध आहेत जमावबंदीचे 5पेक्षा जास्त लोकांनी तिथं जमायचं नाही, त्यामुळं याला नकार दिलेला आहे. कार्यकर्ते मात्र ठाम आहेत. बघूयात आपण थोड्याच वेळामध्ये ही पदयात्रा जी आहे ती निघते आहे. अद्वैत, आपण बघतोय की हे व्यापारी देखील या सगळ्या भाजपच्या मोर्चामध्ये आपल्याला असल्याचं बघायला मिळतं आहे. गणपतीची महाआरती त्यांनी केलेली आहे आणि यानंतर ते कुठे निवेदन वगैरे देण्यासाठी जाणार आहे का, की केवळ हे आंदोलन इथपर्यंतच करायचं आणि यानंतर पुढची भूमिका ते काय ठरवत आहेत? विशाल, आपण जर बघितलं तर काल महापौर बंगल्यावरती बैठक झालेली होती आणि व्यापाऱ्यांनी त्यांचं म्हणणं महापौरांना सांगितलं होतं. महापौरांनी देखील सांगितलं की त्यांची देखील हीच भूमिका आहे की दुकानं जी आहेत ती उघडी ठेवावीत. खरं तर दर शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार जे असतात ते कोरोनाची आढावा बैठक घेत असतात. त्यामुळे आज शुक्रवार आहे आणि आज कदाचित पालकमंत्र्यांची बैठक घेऊन या प्रश्नाची तोडगा काढता आला असता, पण काही कारणामुळं अजित पवार हे शुक्रवारच्या जी शनिवारी पुण्यात येत आहेत, म्हणजे उद्या ते पुण्यात येत आहेत. त्यामुळं आजची जी बैठक आहे ती होऊ शकलेली नाही. आता उद्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळं आता व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता अजित पवार हे उद्या जेव्हा येतील तेव्हा त्यांच्याकडंच आम्ही आमचं कारण मांडू. त्याचं कारण अजित पवार यांनीच 2 आठवड्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की मी सकारात्मक आहे, पुण्याचा संसर्ग दर कमी होतो आहे आणि मी निर्बंध जे आहेत ते हटवेन. पण अजित पवार यांचं देखील मुख्यमंत्री ऐकत नाहीत का, असा जो सवाल आहे तो करण्यात आलेला आहे. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती महिला कार्यकर्ते देखील जमा झालेले आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की लवकरात लवकर पुण्यामध्ये देखील निर्बंध जे आहेत ते शिथिल करा. आणि थोड्याच वेळामध्ये आता विचार बघूयात आपण. त्यामुळे आज जी पदयात्रा आहे ती कुणाला निवेदन वगैरे देण्यासाठी नाही आहे,
उलट व्यापाऱ्यांनी जसं दुकानं उघडी ठेवून आंदोलन केलेलं आहे. 4ची मुदत असली तरी पुण्यात गेले 3 दिवस संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं जी आहेत ती उघडी ठेवून व्यापारी आपला निषेध व्यक्त करतायत. आता तीच भूमिका भाजपने देखील घेतलेली आहे आणि भाजपने देखील या सरकारला बुद्धी मिळावी यासाठी गणरायाला साकडं घातलेलं आहे आणि पदयात्रा काढून ते या सगळ्या लक्ष्मी रस्त्यावरती सगळे मोठमोठे व्यापारीच आहेत, व्यापाऱ्यांची दुकानं आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी या मार्गावरून ही पदयात्रा जी आहे ती निघणार आहे. आणि उद्या कदाचित अजित पवार जे आहेत पालकमंत्री ते यामध्ये काही हस्तक्षेप करू शकतात का हे बघितलं पाहिजे. पण मी जसं म्हटलं की प्रश्न निर्माण झाला आहे की स्वतः उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री हे जर सकारात्मक होते, ते जर म्हणत होते की मी पुण्यामध्ये निर्बंध हटवतो, तर मग गेले 2 आठवडे हे निर्बंध का हटले नाहीत? अजित पवार यांचं देखील वचक कमी झालं आहे का? त्यांचं मुख्यमंत्री किंवा प्रशासन ऐकत नाही आहे का? असे देखील मुद्दे इथं उपस्थित झालेले आहेत. मला सांगा, अजित पवार हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते स्वतः म्हटले होते की मी हे निर्बंध हटवतो, तरी देखील अजून हे निर्बंध शिथिल झालेले नाही. संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर पुण्याचं जे आहे ते 3% खाली गेलेलं आहे. ॲक्च्युली व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये लवकरात लवकर निर्बंध उठला पाहिजे ही पुणेकरांची भावना आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर हा निर्णय अजितदादांनी घ्यायला पाहिजे. अजित पवार म्हणतायत पण अजून सरकार किंवा प्रशासन हलत नाही. व्हायला पाहिजे ना, पण निर्णय लवकर घेतला पाहिजे पुणेकरांच्या दृष्टिकोनातून. इथं आता पदयात्रा जी ती सुरू झालेली आहे. बघा इथं आपण बघतोय की दगडूशेठ गणपतीची आरती झाल्यानंतर आता जगदीश मुळीक जे शहराध्यक्ष आहेत आणि शेकडो कार्यकर्ते ज्याच्यामध्ये महिला कार्यकर्ते देखील सहभागी आहेत. लक्ष्मी रस्त्यावरून आता ही पदयात्रा मार्गस्थ होताना आपल्याला दिसते आहे. खरं तर पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि असं असताना भाजपचे कार्यकर्ते ठाम आहेत आणि त्यांनी आता बॅनर झळकावत, झेंडे फडकावत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जय जयकार करत किंवा या सरकारला सद्बुद्धी देऊ असं म्हणत ही पदयात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे. आणि आता ती दगडूशेठ मंदिराच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्याने ती आता यात्रा जी आहे ती निघालेली आहे. थोड्याच अंतरावरती लक्ष्मी रस्ता सुरू होतो आणि या लक्ष्मी रस्त्यानं थोडक्यात पुण्यामधली जी गणपतीची मिरवणूक ज्या रस्त्यावरून जाते त्याच रस्त्यावरून आणि जिथं मोठ्या प्रमाणात सगळ्या व्यापाऱ्यांची दुकानं आहेत तिथून ही पदयात्रा मार्गक्रमण करेल आणि टिळक चौक किंवा अलका चौक जो आहे तिथपर्यंत ही यात्रा जी आहे ती काढली जाईल. आपण बघतोय की पुण्यामध्ये निर्बंध शिथिल करावेत, दुकानं उघडी ठेवण्याची मुदत जी आहे ती वाढवावी या मागणीसाठी भाजपतर्फे ही पदयात्रा जी आहे ती काढण्यात येते आणि शेकडो कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपचे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, शहराध्यक्ष, पदाधिकारी हे सगळे. आणि आता ही पदयात्रा लक्ष्मी रस्त्याला पोचत आहे आणि आता वळण घेऊन ही लक्ष्मी रस्त्यावरून टिळक चौकाकडं किंवा अलका चौकाकडं आता ही मार्गस्थ होते. पोलिसांची विनंती किंवा पोलिसांनी जी परवानगी दिलेली नाही तो आदेश डावलून ही पदयात्रा जी आहे ती निघालेली आहे. जशी भूमिका व्यापाऱ्यांची देखील होती, भले आमच्यावरती गुन्हे दाखल करा तरी आम्ही दुकानं उघडी ठेवू. इथं सुद्धा तेच दिसतंय की भले तुम्ही आमच्यावरती खटले दाखल करा किंवा गुन्हे दाखल करा, आम्ही पदयात्रा काढू. ही ठाम भूमिका घेत भाजपची पुण्यामध्ये ही पदयात्रा जी आहे ती निघालेली आहे आणि महाविकास आघाडी सरकारला बुद्धी देव गणराया असं साकडं सुरुवातीला त्यांनी घातलं आणि त्यानंतर आता हे निर्बंध जे आहेत ते मागं घ्या. संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवू द्या. मुंबईला एक न्याय का, पुण्याला दुसरा न्याय का? पुण्याबरोबर सापत्न भावाची ही वागणूक का आहे? इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा मुंबई महापालिकेमध्ये निर्बंध उठले तेव्हा त्यांच्याकडून प्रस्ताव मागितला नाही, मग पुणे महापालिकेलाच का तुम्ही प्रस्ताव मागताय? बघा, व्यापारी देखील मोठ्या संख्येने ही पदयात्रा बघण्यासाठी बाहेर आलेले आहेत. लक्ष्मी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही सगळी दुकानं आहेत. ही उघडी ठेवण्याची मुदत सध्या 4 वाजेपर्यंतच आहे. मात्र असं असलं तरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही दुकानं उघडी ठेवून व्यापारी देखील आंदोलन करतात, एक प्रकारे निषेध करतायत आणि आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी
भाजप जे आहे ते रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि भाजपचे कार्यकर्ते देखील याच मागणीसाठी पदयात्रा जी आहे ते काढतायत. लक्ष्मी रस्त्यावरती आपण हे दृश्य बघतो. धीरज घाटे आहेत, जगदीश मुळीक आहेत, स्वरदा बापट आहेत, मंजुश्री खर्डेकर आहेत, महापौर हे ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, हेमंत रासने आहेत स्थायी समितीचे अध्यक्ष. सगळे भाजपचे शहरातले जे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतो आहोत. आणि ही लक्ष्मी रस्त्याने पदयात्रा जी आहे ती जात आहे टिळक चौकाकडे किंवा अलका चौकाकडे. मात्र उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री अजित पवार हे आज उपस्थित नसल्यामुळं, उद्या ते येणार असल्यामुळं आणि उद्या ते कोरोनाचा आढावा घेणार असल्यामुळं याच्यावरती आज काय तोडगा निघेल असं वाटत नाही. उद्याच अजित पवार आल्यानंतर याच्यावरती विचार करतील. पण अजित पवार यांनी 2 आठवड्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की मी सकारात्मक आहे मुदत वाढवायला. पण बरोबर अद्वैत, आता हे सगळे व्यापारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, सरकारला गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी अशा घोषणा देत, म्हणजे जागेवा जागेवा उद्धव ठाकरे जागेवा अशी घोषणा देत आम्हाला दुकानांची वेळ वाढून द्यावी, दुकानं उघडी ठेवण्याची वेळ वाढून द्यावी. इतर ठिकाणी एक न्याय, मुंबईच्या संदर्भात एक न्याय, मग पुण्याच्या बाबतीत वेगळा न्याय का, असा प्रश्न देखील ते विचारतायत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.